मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी 13 जुलै 2026 रोजी नवीन 4 योजना आणलेल्या आहेत आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे बांधकाम कामगारांना दिली जाणारी पेन्शन। मित्रांनो, कशा प्रकारे ही योजना राबवली जाणार आहे, याच्यासाठी कागदपत्र काय लागतील, अर्ज कुठं करायचा आणि लाभ किती दिला जाणार, याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, यापूर्वीच आपण बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती घेतलेली आहे आणि याच योजनेबरोबर सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या नवीन कायद्यानुसार बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन देणं आवश्यक आहे आणि याच अनुषंगाने ही योजना लागू करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता जीवित नोंदणी अर्थात सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वार्षिक 12,000 रुपयापर्यंत पेन्शन दिली जाणार आहे। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले आणि मंडळाकडे किमान 10 वर्ष नोंदणी झालेले जे काही कुटुंब असतील, जे सर्व बांधकाम कामगार असतील, त्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर त्या दोघांनाही पेन्शन दिली जाणार आहे। पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील तथा पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। या केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार बांधकाम कामगारांना या निवृत्ती वेतनासाठी पात्र केले जाणार आहे, ज्याच्यामध्ये 10 वर्ष जर मंडळाकडे नोंदणी सक्रिय असेल, जीवित नोंदणी असेल, तर त्या बांधकाम कामगाराला प्रतिवर्षी 6,000 रुपये एवढी पेन्शन दिली जाणार आहे। 15 वर्षाची जर नोंदणी असेल तर 9,000 रुपये आणि 20 वर्ष जर नोंदणी असेल तर त्या बांधकाम कामगाराला वार्षिक 12,000 रुपयाची पेन्शन ही त्याच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे। पेन्शन मिळवण्यासाठी याच्यासाठीचा एक अर्जाचा नमुना महाबीओसीडब्ल्यूच्या वेबसाईटवरती देण्यात आलेला आहे। हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळचं बांधकाम कामगार सुविधा केंद्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे। याच्यासोबत पत्त्याचा पुरावा, आधार साक्षांकित जी छायाप्रत असेल ती द्यायची आहे, जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा आहे आणि बँक ज्याला आधार संलग्न असलेल्या बँकेचं पासबुक अशा प्रकारचे कागदपत्र या अर्जासोबत द्यायच्यात आणि अशा प्रकारचा हा अर्ज तुम्हाला तुमच्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र जे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सादर करायचा आहे। आता या अर्जाचा नमुना सुद्धा आपण पाहू शकता। प्रपत्र बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज, याच्यामध्ये बांधकाम कामगाराचं नाव, बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्म दिनांक, वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याची दिनांक व प्रथम नोंदणी झाल्याची दिनांक, त्याच्यानंतर प्रथम नोंदणी ज्या ठिकाणी झाली त्या जिल्ह्याचा दिनांक, त्याच्यानंतर कधी कधी नूतनीकरण झालं आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झालं त्याची माहिती, बँक खात्याचा तपशील, त्याच्यानंतर खाते नंबर, आयएफएससी क्रमांक, ही सगळी माहिती याच्यामध्ये द्यायची आहे आणि वरती दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास आपल्याला या उचित कारवाईसाठी आपण पात्र राहू अशा प्रकारे एक सोय घोषणा द्यायची आणि खाली बांधकाम कामगाराची सही करायची। अशा प्रकारचा हा अर्ज विहित कागदपत्रासह या ठिकाणी सादर करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन 4 योजनांमध्ये सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची अशी योजना, ज्याच्यामुळे आता बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। मित्रांनो, याच्यासाठी लागणारा अर्जाचा नमुना तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।